माहिती नाही, तुम्ही त्यांना विचारले कदाचित त्यांनी फोटो त्यांचे प्रसिद्ध करायला सांगा. ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असले तर ते दाखवा तरी लोकांना. हे बघा, एक असं आहे, जागा विकत घेण्याला माझं कुठलं ऑब्जेक्शन नाही, परंतु 10 रुपये द्यायचे आणि 100 रुपयावर सही घ्यायची हे चुकीचं आहे. मी हा लढा पोलीस आणि असा लढा करणार की पुन्हा दिसणार नाही. अशी लोक पुन्हा माझ्या जिल्ह्यामध्ये दिसणार नाही. तर मी ज्या वेळेला टोकाला येईपर्यंत थांबतो, एकदा टोकाला आलं की मग त्या लोकांना कशा तऱ्हेने त्याची जागा दाखवायची मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आणि असं ज्यावेळेला मी संघर्ष करतो त्यावेळेला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता ही माझ्या मागे एकजुटीने उभे राहतं. हा इतिहास आहे आणि पुढे सुद्धा दिसेल. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की युतीचा धर्म 100% पाळला जाईल. काही लोक नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये त्यांना त्रास देण्याचं ज्या लोकांनी कामं केलेली आहेत त्यांना सुद्धा बदलण्याच्या संदर्भातलं पत्र हे मी आमच्या पक्षाला दिलेलं आहे. शेवटी युतीचा धर्म हा पाळायलाच लागेल. माझ्याशी कोण कसं वागतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. मी संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे प्रवक्ता म्हणून दिली. निदान माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असं होता कामा नये. युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने तो पाळला जाईल याच्याबद्दल मी आपल्याला 100% खात्री देतो. म्हणूनच काही बदल मी सुचवलेले आहेत. इतर पक्षांनी ठरवावं की आपलं कोण असे वर्तन करत असेल त्यांच्यावर काय ॲक्शन घ्यायची त्यांच्या पक्षांनी ठरवावं. ते माझं काम नाही. थँक्यू. आभार. तुमच्या संदर्भात सांगतो बघा, सासोलीच्या लोकांना न्याय देणं आमदार म्हणून माझं काम आहे. मी मंत्रीसुद्धा आहे. कोणी म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांची मिटिंग घेतली होती. परत मी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली. त्याच दिवशी त्यांची कोर्टामध्ये केस होती त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. नेक्स्ट टाईम ज्याला येईल त्याला मी त्यांची सुद्धा मिटिंग घेईन. आणि सासोलीचा प्रश्न असा आहे की तिथं कॉमन सातबारा आहे आणि त्याची विभागणी झालेली नाही. लोकांचं म्हणणं तिथलं असं होतं की 3-4 कंपन्यांनी जागा घेतलेल्या आहेत. सगळ्यांना एकत्र बोलवा, त्यांची कुठली जमीन आमची कुठली जमीन ते ठरवा. आमची जी जमीन राहिली असेल त्याच्यामध्ये जायला रस्ते पाहिजे. ती जमीनसुद्धा खराब जमीन आमच्या वाटेला येता कामा नये. त्यांच्या मागण्या जेन्युइन आहे. मी त्यांच्याबरोबर आहे. 100% त्यांना न्याय मिळेल. आणि मी बाबूराव धोरींचं सुद्धा स्टेटमेंट वाचलं. ते स्टेटमेंट योग्य आहे. स्थानिक लोकांनी हे करावं. मी कधीच जात नाही हे करायला. स्थानिक कोण आहे त्या लोकांनी करावं ना ते काम आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा. ज्यावेळेला त्यांच्याकडून होत नाही त्यावेळेला मी 100% करेन. बघा, आकाश फीडमिलचा प्रश्न मी सोडवलेला होता. त्याला बंद केलं होतं. त्यांनी सगळे मशिनरी लावल्या. परंतु आज मला काही फोन आले की अजूनसुद्धा वास येतो म्हणून. मी जाहीरपणे त्यांना सांगतो, जर वास बंद नाही झाला 8 दिवसामध्ये पुन्हा फॅक्टरी बंद करा. मी माझ्या जनतेबरोबर असतो. जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. ज्या वेळेला ॲक्शन घ्यायचं ठरवतो त्यावेळेला मीच पूर्णपणे ॲक्शन घेतो. त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये बघावं. वास 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णपणे बंद झाला पाहिजे. नाहीतर मला पुन्हा फॅक्टरी बंद करावी लागेल. आणि ही फॅक्टरीसुद्धा मी सुरू करायला परवानगी दिली कारण तिथं 200 मुलं काम करतात. आमची माझ्या मतदारसंघातली 200 मुलं तिथं काम करतात म्हणून मी ती सुरू करण्याची परवानगी दिली.